नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी सक्रिय असले तर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला गृह उपयोगी वस्तूंचा मागणी अर्जचा फॉर्म भरता येतो, अपॉइंटमेंट घेता येतो। जर तुमची जे प्रोफाईल आहे ती इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पहिले रिन्यूअल करावं लागेल, त्याच्यानंतरच तुम्हाला रिन्यूअल ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला गृह उपयोगी वस्तूंचा मागणी अर्जचा फॉर्म भरता येतो। पण सध्या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांचा एकच प्रश्न आहे की बांधकाम कामगारांसाठी जे 1 रुपयाचा पेमेंटची लिंक होती ते कधी येणार आहे। खूप सारे बांधकाम कामगाराचे कमेंट होते की सर 3 महिने झाले, 4 महिने झाले, कोणाला 2-2 महिने झाले आणि आमचं प्रोफाईल अजून ॲक्टिव्ह झालेले नाही। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, बांधकाम कामगारच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला कोणताही असा ऑप्शन दिसणार नाही की तुम्ही बांधकाम कामगार इथून तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह करू शकता। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी जे कल्याणकारी मंडळाकडून 1 रुपयाचा पेमेंटचा लिंक येत होता ते बंद करण्यात आलेला आहे। फ्रीमध्ये तुमची नोंदणी सक्रिय होईल, मात्र तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल, कारण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी कोणतीही आता वेबसाईट लिंक आलेली नाही। 1 रुपयाचा पेमेंट तुम्हाला करायचं नाही। 13 ऑगस्ट 2025 रोजी जे GR आला आहेत की बांधकाम कामगारांना आता पेमेंट लागणार नाही आणि तुम्हाला लिंकसुद्धा येणार नाही। तर तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह कशी होणार आणि तुमची प्रिंट कशी निघणार? तर बांधकाम कामगार मित्रांनो, बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून याच्यावर नक्कीच काही ना काही अपडेट येईल आणि सर्व बांधकाम कामगारांची जे प्रोफाईल आहे ते एकदम तुमची ॲक्टिव्ह होऊन जाईल। ते ॲक्टिव्ह कशी होईल त्यावर आपण व्हिडिओ लवकरच बनवूया आणि जशी कल्याणकारी मंडळाकडून काही अपडेट येईल त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूया। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी तुम्ही जर लेबर कार्ड बनवलेला असेल आणि तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही। ज्या लोकांनी रिन्यूअल अप्लाय केलेला आहे, रिन्यूअलचा फॉर्म भरलेला आहे आणि कामगार सेतू सुविधा केंद्रावर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून लाईव्ह फोटो देऊन तिथं जर तुमची KYC झालेली असेल आणि तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल तर थोडासा वेट करा। याही सप्टेंबरच्या महिन्यामध्ये अखेरपर्यंत तुमची जे प्रोफाईल आहे ते ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होऊन जाईल। मित्रांनो, याच्यावर जशी कल्याणकारी मंडळाकडून काही ना काही अपडेट येईल त्याच माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती शेअर करू। तोपर्यंत तुम्ही जर रिन्यूअल अप्लाय केलेला असेल आणि तुमच्या रिन्यूअलला 2-3 महिने झाले असेल तर थोडासा वेट करा। या महिन्यामध्ये तुमची प्रोफाईल ऑटोमॅटिक ॲक्टिव्ह होऊन जाईल। तर ही होती माहिती की प्रोफाईल ॲक्टिव्ह कशी करायची। तर तुम्हाला वेट करायचं आहे, तुम्हाला थांबायचं आहे। जसे या कल्याणकारी मंडळाकडून सर्व महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची प्रोफाईल ॲक्टिव्ह करण्यात येईल